Hello and very good morning, my little champions. Vedant and Vedantchi Toli, who is watching these lectures, which are in the recorded format as per your availability. In the previous part, we did about the applications of uniform circular motion आणि त्यामध्ये चौथा आहे banking of roads. आणि बेटा त्यामध्ये with friction we were saying, with friction मध्ये two limits were there. एक upper आणि एक lower पैकी upper we are done. Upper we are done. V max is under root RG upper म्हणजे जास्त ना V max is under root RG into bracket tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta पाठ ही झाला पाहिजे. प्यारे बच्चों, we are going to derive it for lower speed limit म्हणजे कमीत कमी स्पीड साठी. ओके, लोअर स्पीड लिमिट. आता लक्ष दे, लोअर स्पीड लिमिट साठी कसं करणार मी डेरिव्हेशन. व्हेरी इझी. आय हॅव टोल्ड यू की बेटा सपोज हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे रोडचा, which has been बेटा लिफ्टेड अप, रस्ता उचलला गेला बघ ऍट अन अँगल थीटा, रस्ता उचलला गेला. मग बेटा हा जो रस्ता आहे इज लाईक दिस, ठीक आहे ना, कुठेतरी इकडे सेंटर असेल आणि हे आपलं व्हेकल. ओके, लेट्स से दिस इज आवर व्हेकल has been moving. So बेटा नॉर्मल रिएक्शन वॉज लाईक दिस, ठीक आहे ना, कारण की सरफेस वॉज इनक्लाइंड. ती नॉर्मल रिएक्शन त्याला परपेंडिक्युलर. हे समवेअर हियर वी वर सेइंग की बेटा हियर इज अ सेंटर. ओके, सेंटर सी. ओके, लोअर स्पीड लिमिट मीन्स व्हॉट बेटा, जेव्हा मॅक्झिमम लाईक काय म्हणतो तुम्ही, मॅक्झिमम स्पीड लिमिट होतं आपलं, तेव्हा गाडी हा एक चान्स होता की बघ ना असं हाय स्पीड मध्ये गाडी बाहेर उडण्याचा चान्स होता कारण की स्पीड जादा होता. तर तेव्हा फ्रिक्शन कुठे होतं, अलॉंग द सरफेस खाली, कारण की मोशन वॉज ओव्हर देअर. आता उलट आहे, स्पीड कमी पडला. सपोज इंजिन बंद पडलं, सरफेस असं तरी काय तर गाडी घसरत घसरत खाली येईल ना, अलॉंग द सरफेस येईल का नाही, गाडी घसरत घसरत खाली येईल. सो दॅट्स वाय व्हॉट आय एम गोइंग टू से इज बेटा इन दिस केस मी पहिले फोर्सेस दाखवतो. बेटा मेन फोर्स एक नॉर्मल रिएक्शन असतो गाडीवरती, राईट. इथे मी सेकंड वाला दाखवतो, इट्स एम जी, किंवा पहिला एम जी, दुसरा नॉर्मल रिएक्शन एम जी इज ऑलवेज डाउनवर्ड्स, नॉर्मल रिएक्शन परपेंडिक्युलर टू द सरफेस, कारण सरफेस तिरका झाला, राईट. अच्छा, इज देर एनी अनदर फोर्स ऍक्टिंग? येस सर, देर इज वन अनदर फोर्स ऍक्टिंग विच इज नथिंग बट फोर्स ऑफ फ्रिक्शन. कारण की आता मोशन गाडीची खाली झाल्यामुळं फोर्स ऑफ फ्रिक्शन विल बी इन दिस वे, फोर्स ऑफ फ्रिक्शन विल बी अलॉंग द सरफेस. आय हॅव ट्राईड टू शो. ओके, कशामुळे तर गाडीची मोशन आता खाली आहे, कळलं का. मोशन मीन्स व्हॉट आय एम ट्राइंग टू से की स्पीड मिनिमम आहे. सो दीज आर द थ्री मेन फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी किंवा आपली कार व्हेकल. तर मी फ्री बॉडी डायग्राम दाखवतो तिची इथं. हे बघ बेटा, हा सरफेस आहे ऍट अन अँगल थीटा. ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ना, ही तिचे दोन करण अर्जुन, तिचे दोन कंपोनंट. हे बघ, सगळ्यात आधी वेट आहे विच इज एम जी, राईट. ही हा माइक्स म्यूट करा प्लीज. तर बेटा ही नॉर्मल रिएक्शन, हे बघ वेट डाऊनवर्ड्स, वेटचं काही कन्फ्युजनच नाही. ही नॉर्मल रिएक्शन या तिचे दोन कंपोनंट्स, हे बघ हा एक हॉरिझॉन्टल आणि हा व्हर्टिकल. बेटा हा अँगल थीटा, तर तुम्हाला माहिती आहे हा अँगल बिकम्स थीटा. खूप वेळा सांगून झालं हे की हा अँगल थीटा, तर अल्टरनेट हा अँगल थीटा नॉर्मल जे सरफेसला परपेंडिक्युलर आहे बेटा. सो दिस इज 90 मायनस थीटा. मग हे टिक 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 90, दॅट्स वाय 90 मायनस थीटा, तर हा थीटा. बर, आता बेटा नीट लक्ष द्या, हा सरफेस आहे, मोशन खाली आहे, तर फ्रिक्शनल फोर्स इज अलॉंग द सरफेस ओव्हर हियर, एफ एस. गेटिंग. आणि मी तुला कळण्यासाठी हवं तर कुठेतरी हे
असं पुन्हा एकदा दाखवतो. इन दिस केस मोशन खाली आहे, फ्रिक्शनल फोर्स त्याच्या अपोजिट आहे म्हणून तिकडे दाखवला तो. आता काही डाऊट? मोशन खाली म्हणून फ्रिक्शनल फोर्स वरती बघ. ठीक ठीक ठीक. 3 मेन फोर्सेस. तर बेटा फ्रिक्शनल फोर्स सुद्धा रिझॉल्व्ह होईल. अच्छा, यांचा हा बघ ऍडजसंट आहे, चेक म्हणजे एन कॉस थिटा झालं. यांचा हा वाला कंपोनंट आहे बेटा एन साइन थिटा. आता बघ ना फ्रिक्शनल फोर्सचा हॉरिझॉन्टल असा, चिक वर्टिकल असा. सो टिक 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 टिक. हे बघ हा अँगल थिटा, तर ऍडजसंट हा अँगल थिटा. कम ऑन, ऍडजसंट अँगल हा थिटा. बघ ना अँगल बिटवीन टू पॅरल लाईन्स हा थिटा. डन. थिटा थिटा हा थिटा. तर बेटा हा कंपोनंट काय बनला त्याचा? एफ एस कॉस थिटा. काय बनला बेटा? एफ एस कॉस थिटा. आणि मग हा काय बनला वर्टिकल? एफ एस साइन थिटा. ओके. गेटिंग? So beta, how many forces are acting on the body? There are 3 main forces. एक weight mg, normal reaction, horizontal vertical झाली. Force of friction, horizontal आणि vertical झाला. Look at the balancing. आता मी पुन्हा पुन्हा लिहित नाही because we have already written all this. तर बेटा as far as बघ ना इथे this is nothing but going towards center. आता इथे काय झालं? बघ ना हा n sin theta जो आहे ना, it is towards center. मी इथे लिहू का? इथे लिहितो पुन्हा. कुठेतरी इथं सेंटर असेल. आता काय होईल बेटा? जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसता आणि गाडी लेफ्टला टर्न मारते लाईक दिस, इनवर्ड टर्न मारते, तर आपल्याला पुश आउटवर्ड भेटतो. सो बेटा एफ सी एफ इज आउटवर्ड्स. एफ सी एफ सेंट्रीफ्युगल, तो कायम आउटवर्ड आहे, तो कायम आउटवर्ड आहे. तर बेटा मी असं बोलू का, एन साइन थिटा या दोघांना बॅलन्स करतोय. नेहमी लक्षात ठेवा तो जो पॉइंट आहे ना, तो मी इथे जे माझ्या, अच्छा तुम्ही कॅमेऱ्यात पाहताय कसा दिसतो मी तुम्हाला? हा हात उजवा आहे का डावा? आता माझा तर हा उजवा हात आहे बेटा, लक्ष द्या. बेटा माझे जे ह्या साइड वाले फोर्सेस आहेत हॉरिझॉन्टली, लेट अस से दिस इज युअर राईट हँड साइड, तुमची राईट हँड साइड. तर बेटा दे विल बॅलन्स लेफ्ट हँड साइड. डन. हे बघ मी इथं पॉइंटला आहे, इथून अपवर्ड वाले विल बॅलन्स डाउनवर्ड वाले, डाउनवर्ड वाले, because sum of all the forces in the x direction is 0, sum of all the forces in the y direction is 0. मग तिथे बघ, कॅन आय से हा एकटा त्या दोघांना बॅलन्स करील, किंवा हे दोघ जण मिळून याला बॅलन्स करतील, या दोघांचा अर्थ एकच आहे. तर बेटा आय विल राईट एफ सी एफ प्लस त्याला जोडीदार कोणी बेटा एफ एस कॉस थिटा विल बी इक्वल टू एन साइन थिटा. हु इज एफ सी एफ? इट इज mv square by r is equal to n sin theta minus fs cos theta. झालं. fc बी ठेवला, हा इथंच आहे, हा प्लस फक्त पलीकडे जाऊन मायनस. हु इज एफ सी एफ? सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल दोघांची फॉर्म्युले सेम आहे. अच्छा, मी म्हणू का बेटा दिस इज माय इक्वेशन नंबर 1. व्हॉट अबाउट सेकंड? वरती हे दोघं आहेत, ते वेटला बॅलन्स करतील. सो कॅन आय से mg इज इक्वल टू ते दोघ जण n cos theta प्लस fs sin theta. फटाफट येस और नो टाइप करा, वेदर एव्हरीवन ऑफ द बॅच हॅज अंडरस्टूड, तरच मी पुढे जाईल. आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. एकदम रिलॅक्स, समजलंय का नाही समजलं? क्रिस्टल क्लिअर झालं पाहिजे. मला 1% पण डाऊट नकोय कोणाला. बोलो तरच मी पुढे जाईल, अदरवाईज आय विल रिपीट जोपर्यंत तुम्हाला कळत नाही. हॅज एव्हरीवन अंडरस्टूड? रिपीट. लक्ष दे. सगळी स्टोरी मी पुन्हा रिपीट करतो. हा जो रस्ता आहे उचलला गेला आणि रस्ता बँक्ड झाला. काय झाला? रस्ता
बँक झाला इन दिस वे झालं. व्हेकल तिरकी झाले मग नॉर्मल रिएक्शन तिरकी झाली. फोर्स ऑफ द फ्रिक्शन तिकडे का गेला? फोर्स ऑफ द फ्रिक्शन इज अपोजिट टू मोशन. आय रिपीट, फोर्स ऑफ द फ्रिक्शन इज अपोजिट टू मोशन. तुझ्या डोक्यात काय चाललं मी सांगतो. तू सर गाडी तर अशी चालली अशी, आणि मग मिनिमम वी आर डिरायव्हिंग डेरिव्हेशन फॉर लोअर स्पीड लिमिट. गाडी जर का बंद पडायला लागली, इमॅजिन कर बंद पडली तर ती घरंगळत खाली येईल ना. त्याला वाचवण्यासाठी फ्रिक्शन इज अलॉंग द सरफेस. वाक्य लिहून घे कुठेतरी. मी तुला कॉन्सेप्ट शिकवली ना फ्रिक्शनची. फ्रिक्शनल फोर्स इज द अपोजिशन टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. सरफेस वरती येतो, राईट. मग आता हा फोर्स तिकडे का गेला फ्रिक्शन वाला? तर गाडीची मोशन ही अशी खाली येते ना, मोशन अलॉंग द सरफेस. हा खाली तर फ्रिक्शनल फोर्स वर. मी गाडीला एक टेंबू घेतलं, फक्त एक पॉइंट मास घेतला. गाडीवर त्या व्हेकलचा सगळ्यात पहिला फोर्स वेट विच इज ऑलवेज डाऊनवर्ड्स mg झालं. दुसरा नॉर्मल रिएक्शन चिक अँड चिक रिझॉल्व झाला, हा एन साइन थिटा आणि तो एन कॉस थिटा. तिसरा फोर्स आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन, चिक चिक संपलं. रिझोल्युशन तर काही सांगण्याची गरज नाहीये. फोर्सेस रिझॉल्व केले, फ्री बॉडी डायग्राम आली. इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड हॉरिझॉन्टली बघणार आहो. एक जण इकडे, दोन जण तिकडे, झालं बॅलन्सिंग. ते दोघं याला बॅलन्स करतील. सो मी काय लिहिली, FCF अधिक FS कॉस थिटा इज इक्वल टू एन साइन थिटा. झालं. आणि इकडचा प्लस तिकडे मायनस केला. FCF चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, mv²/r. चला इथपासनं जे वरचे ते खालच्याला बॅलन्स करतील, म्हणजे हे mg ने कोणाला बॅलन्स केलं? दोघांना. झालं. mg इज इक्वल टू ते दोघं. फटाफट रिप्लाय करा. हे सर्व हॅव अंडरस्टूड क्लिअरली, अदरवाइज आय विल रिपीट वन्स अगेन. काही अवघड नाही याच्यामध्ये. महाकंजूस लोकांनो, रिप्लाय करा. हे समजतंय का डोक्यावरून चाललंय? यू मस्ट अंडरस्टँड, यू मस्ट अंडरस्टँड, अदरवाइज आय विल रिपीट वन्स अगेन. झोपल्यासारखे शांत नका बसू. डन ना? बघ बॅलन्सिंग झालं. आता पुढे जाऊया आपण. यू नो दॅट इक्वेशन नंबर 1 अपॉन 2 करा. इक्वेशन नंबर फर्स्ट डिवायडेड बाय सेकंड. तर फर्स्ट काय बेटा? mv²/r. चला सेकंडची लेफ्ट हँड साइड काय? mg. काहीच नवीन नाही, सगळं मागच्या सारखंच अख्ख्या स्टेप्स. इज इक्वल टू n साइन थिटा मायनस fs कॉस थिटा. तुमची अडचण अशी की तुम्ही व्हिडिओ परत परत बघायला पाहिजे आणि प्रॅक्टिस करायला पाहिजे. अपॉन n कॉस थिटा प्लस fs साइन थिटा. झालं. हायम आणि हायम गॉट कॅन्सल आउट. इथे काय उरला? v²/rg. आणि तुम्हाला माहिती आहे v म्हणजे माझा जो स्पीड आहे तो कसा आहे? मिनिमम. ऑब्वियस आहे बेटा, fs विल बी मॅक्झिमम. आणि fs मॅक्झिममचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, μs इंटू n. चल इथे करतो मी. सो v मिनिमम square/rg. काहीच नाही, मिनिमम सफिक्स लावलं, v²/rg इज इक्वल टू n साइन थिटा मायनस हा fs मॅक्झिमम मला माहिती आहे, μs इंटू n कॉस थिटा अपॉन n कॉस थिटा प्लस fs म्हणजेच μs इंटू n साइन थिटा. झालं. हे एक स्टार वाला स्टेटमेंट दिलं होतं, डिव्हाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय. आठवतोय का हे तरी? n कॉस थिटा लक्षात ठेवते, इम्पॉर्टंट आहे. डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन दोन्ही चॅप्टर मध्ये नोटबुकच्या टॉपला लिही, कुठेतरी 50 लिहून ठेव. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय n कॉस थिटा बाय n कॉस थिटा. सो I get beta which is equal to, this will become n cos थिटा डिवाइड केलं तर डायरेक्ट करतो आता मी. n ला n कॅन्सल होईल, वरती उरल tan थिटा मायनस n cos थिटा उडून जाईल, इथं उरल μs अपॉन n cos थिटा अपॉन n cos थिटा 1 प्लस n गेला साइन बाय कॉस tan होईल, सो μs tan थिटा. ओके.
चला स्क्रीनशॉट घ्या, मी ती डायग्राम पुसतो वरची किंवा खालची डायग्राम पुसतो. झालं? लक्ष दे. मग इथून पुढे काय होईल? हा भागिले 4 जी पलीकडे गुणिले होईल, रूट येईल, झालं डेरिवेशन. व्ही मिनिमम इज अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट tan theta minus mu s upon 1 plus mu s tan theta. बोलो इझी और डिफिकल्ट? स्क्रीनशॉट घ्या, दोघांमध्ये कंपॅरिझन करा. मॅक्झिमम साठी वरती प्लस आहे आणि मिनिमम साठी वरती मायनस आहे. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. पटापट बोला, एकदम क्रिस्टल क्लिअर झालं का नाही झालं? कल्याणी होतं का नाही सोपं ते? तुम्ही हो प्रोसेस, सर. हा प्रोसेस मी ज्या पद्धतीने शिकवतोय परत परत करा. रेकॉर्डेड व्हिडिओ पहा, ते कॉन्सेप्ट क्लिअर करा. सगळ्यात महत्वाचा फील याच्यामध्ये होता फ्रिक्शन आहे. तर फ्रिक्शन कसं आहे अलॉंग द सरफेस? मॅक्झिमम होतं तर गाडी बाहेर उडतीये, मिनिमम असेल तर गाडी खाली रस्त्याच्या अलॉंग येते बघ ती मोशन, आणि म्हणून फ्रिक्शनल फोर्स वरती आहे. या गोष्टी फील वाल्या आहेत. ओके, दीज आर द थिंग्स फ्रॉम विच यू विल अंडरस्टँड अँड यू विल गेट द फील. चला पुढे बेटा. नेक्स्ट अँड द लास्ट application is conical pendulum. Fifth is banking of road we are done, and now we will go ahead with conical pendulum. सो पेंड्युलम तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, सिंपल पेंड्युलम. तुम्ही कसं घड्याळ पाहिलं असेल जिथे तो घड्याळ नाही का असं करतं, टिंग 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 टिंग. सिंपल पेंड्युलम, त्याला बोलतात सिंपल पेंड्युलम. कोनिकलच्या नावातच कोण आहे. एक व्हर्टिकल राईट सर्क्युलर कोन तयार होईल. कसा होईल आता बघ. डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स कॅन बी देअर. तुमच्या त्या जत्रेमध्ये मेरी गो राऊंड दोन प्रकारचे पाळणे असतात. एक जायंट व्हील आहे, टिक 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 टिक. ती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, आपण जी उद्याच्या लेक्चरला परवाच्या लेक्चरला शिकणार आहे. कोनिकल पेंड्युलम हा तो पाळणा आहे जो तुम्ही एकटे एकटे ते एखाद्या अशा प्रकारे बसता. असा एक सपोर्ट असतो. हे असं तुम्ही सगळेजण जे खेळता. ओके, सो इन दिस वे फील आला. हे जे याच्यामध्ये तुम्ही जे फिरता तो कोनिकल पेंड्युलम आहे. सगळ्यात आधी कोनिकल पेंड्युलमचा प्रॅक्टिकल फील आपण पाहिला नाही का? आता मी जरा कॉन्सेप्ट आहेत त्याचं डेरिवेशन शिकवतो. कोनिकल पेंड्युलम आणि त्याचा टाइम पिरियड. कोनिकल पेंड्युलम, व्हॉट इज कोनिकल पेंड्युलम? सगळ्यात पहिला प्रश्न काय असणार आहे हा कोनिकल पेंड्युलम? बघा लक्ष दे बेटा. बघ, व्हॉट इज कोनिकल पेंड्युलम? कोनिकल पेंड्युलम म्हणजे एखादा रिजिड सपोर्ट आहे. सपोज हा एक असा इथनं एक सपोर्ट लावला बर का, त्याला एक दोरी बांधली आणि ह्या दोरीला समजा इथे मी एखादा हेवी पॉइंट मास लावलं. काय लावलं बेटा? BOB, बॉब असं बोलतात त्याला. ओके, सो एक स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगला मी एखादा दगड बांधला असं इमॅजिन कर. त्याला BOB, बॉब असं बोलतात. हेवी हेवी पॉइंट मास, त्याला काय बोलतात फिजिक्स मध्ये? बॉब. ओके, हेवी पॉइंट मास किंवा बॉब विच इज सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट अँड whirled in the horizontal circle. बघ, heavy point mass. So conical pendulum, it is pendulum
pendulum in which बेटा the string, ती जी string आहे, it describes a vertical cone. बघ ना, त्याला फिरवल्याच्या नंतर ती वर्टिकल कोण डिस्क्राईब करेल, आणि जो बॉब आहे ना विल डिस्क्राईब हॉरिझॉन्टल सर्कल. काय कोनिकल पेंड्युलम? एखादी मी हातात दोरी घेतली, तुमच्या घरी लसणाची कांडी असेल, पकड दिला वरती, खाली लसूण असा काही पकड, त्याला दोरी झिंग 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 असं फिरव, डिंग 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 डिंग, गोल गोल फिरणार का नाही ते? यस सर. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेव. आणखी एक गोष्ट बेटा, गोल फिरताना ती जरा वर जाईल आणि अशी अशी गोल गोल फिरणार. ही अशी चिक 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 चिक. गेटिंग? कालं की नाही कालं? चला, इन दिस वे इट विल डिस्क्राईब हॉरिझॉन्टल सर्कल. जरा चित्र घाण झालं आपलं, जरा चांगलं काढण्याचा एक प्रयत्न करू आपण. ठीक आहे ना. सो बेटा, इट हॅज बीन डिस्क्राइबिंग अ हॉरिझॉन्टल सर्कल. कोण? माझा बॉब. ओके, बॉब इज डिस्क्राइबिंग हॉरिझॉन्टल सर्कल. पेंडुलम याच्यामध्ये स्ट्रिंग डिस्क्राइब्स वर्टिकल. कसा? तर बेटा, हा जो बॉब आहे, हजारो पोझिशन्स तो घेईल नाही का, अनलिमिटेड पॉइंट्स आर देअर. समजा ही टोकाची पोझिशन घेतली, माझा बॉब इथे किंवा इथे बेटा, तर हे बघ, त्या बॉबची लेंथ काय? कॅपिटल एल. बॉबची लेंथ काय? कॅपिटल एल. सो सगळ्यात आधी पिक्चर मध्ये याला आय विल राईट एल इज लेंथ ऑफ स्ट्रिंग. जेई आणि नीट साठी त्या लेंथ मध्ये त्या बॉबची रेडियस सुद्धा आहे. ओके, तर आपण एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग घेतो. ठीक आहे बेटा, फोर्स दाखवायचा आहे मला. माझा जो बॉब आहे इथे, हा जो हेवी पॉइंट मास आहे, हा हॉरिझॉन्टल सर्कल करतोय, हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. तर तुम्हाला माहिती आहे, सर्क्युलर मोशन करण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्स मस्ट बी प्रोव्हाइडेड बाय टेन्शन, है की नाही? टेन्शन इन द स्ट्रिंग विल प्रोव्हाइड द सेंट्रिपेटल फोर्स. आय रिपीट, टेन्शनच आहे ना करता धरता. सो सगळ्यात आधी मी लिहितो, लेट से चलो, यम इज द मास ऑफ द बॉब. ओके, त्या बॉबचं मास. मग व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब? जरा मला डिस्क्रिप्शन मध्ये टाका बरं. अकॉर्डिंग टू यू त्या बॉब वरती ऍक्ट होणारे फोर्सेस जरा सांगा बरं, विदाउट वेस्टिंग द टाइम. रिप्लाय करा महाकंजूस बाल मित्रांनो. त्या बॉब वरती तुम्हाला काय वाटतं, कोणकोणते फोर्सेस असतील? 1 2 3 4 काय दिसतंय? जरा थोडासा फील घेऊन सांगा बरं. रिप्लाय करा. त्या बॉब वरती तुमच्या मते कोणते फोर्स असतील? टेन्शन आहे का नाही? आहेच ना, टेन्शन फोर्स ऍक्ट होतो त्यावर. येस. सुरुवात वेट पासून करायची. जगातल्या प्रत्येकाला वेट आहे, छोट्याशा इलेक्ट्रॉनला सुद्धा वेट आहे. सुरुवातच वेट पासून करायची. श्री गणेश सगळ्यात गरीब वेट. सगळ्यात पहिला फोर्स कोण? वेट ऑफ द बॉब. झालं. सो वेट एम जी. बर, चलो, एम जी इज वेट ऑफ द बॉब. बर, अजून त्याला कोणी होल्ड केलंय? टेन्शन नाही. तो फिरण्यासाठी कारणीभूत कोण आहे? टेन्शन. बरं, टेन्शन इज संपूर्ण फिजिक्स मध्ये ऑलवेज अवे. तुम्हाला सुद्धा टेन्शन आवडत नाही. सो इट हॅज टू बी ऑलवेज अवे. कुठून? फ्रॉम द गिवन पॉइंट. कोणता पॉइंट? जिथून तुम्ही म्हणाल. इथून म्हणलं तर अवे वरती, इथून विचारत अवे खाली, अवे. सो इथून टेन्शन कुठे आहे बेटा? हे काय इथं वरती. ओके, टेन्शन वाला फोर्स हे काय वरती. झालं. पिक्चर मध्ये बघ ना, टेन्शन तिरकं दिसतंय म्हणजे अँगल यायला पाहिजे पिक्चर मध्ये. थीटा इतका मोठा नसतो, तो आपण तयार केलाय. ठीक आहे ना, फील येण्याकरता. बेटा थीटा कोण आहे? नीट वाच नाव त्याचं, सेमी व्हर्टिकल अँगल. हु इज माय थीटा बेटा? हा, प्रॉपरली बोला. सेमी व्हर्टिकल अँगल. सेमी आहे ना, जसा अर्धा पलीकडे तेवढाच अर्धा अलीकडे, असं
कम्प्लीट थिटा आहे. सो थिटा इज सेमी व्हर्टिकल अँगल. आता हा जो टेन्शन आहे बघा, लक्ष दे, आणि एमजी आहे, याच्या पलीकडे कोणता फोर्स दिसतोय का तुला? अजिबात नाही. सो आय विल राईट फोर्सेस ऍक्टिंग ऑन बॉब. तर त्या बॉब वरती ऍक्ट होणारे फोर्सेस सगळ्यात पहिला कोण आहे बेटा? एमजी आहे की नाही? वेट लिहितो मी, वेट नाही का, स्वतःच वेट एमजी. हे कसं आहे बेटा? दिस वेट इज डाऊनवर्ड्स, आहे की नाही? पैसे इट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. बर, दुसरा फोर्स कोणता आहे बेटा? टेन्शन. कशामध्ये? तर स्ट्रिंग मध्ये, आहे की नाही? ऍक्ट होतंय ना बॉब वरती. येस सर. बर, टेन्शन इन द स्ट्रिंग इट इज नोटेड बाय टी. आता या टी ला रिझॉल्व्ह व्हावं लागेल का नाही? फिजिक्स मध्ये कोणी पण तिरका असला की तो रिझॉल्व्ह होतो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये, आणि आपण त्याला बॅलन्स करतो. मग हा बघ तिरका दिसला तुला? येस सर. मग आता बघ ना, इथनं त्याचा छेक 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 कर्ण अर्जुन, त्याचे दोन कर्ण अर्जुन, एक वरती आणि एक खाली, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, राईट? बेटा जो हॉरिझॉन्टल वाला आहे इथं बघ ना, अल्टरनेट अँगल थिटा, तो थिटा तर हा थिटा. अरे येस और नो बेटा? झेड तयार झाला ना, छेक 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 झेड तयार झाला, अल्टरनेट अँगल, तो थिटा तर हा थिटा. मग टीचा हा कंपोनंट कोणता? जरा रिप्लाय करा पटकन चॅट बॉक्स मध्ये. टीचा हा कंपोनंट कोणता पटकन सांगा. पटकन रिप्लाय करा माझ्या लाडक्या कंजूस बालमित्रांनो. टीचा हा कंपोनंट कोणता? नाही सांगता आला तर याच्या इतका दुःखाचा क्षण माझ्यासाठी कोणता नाही. एवढ्या सिंपल भाषेत ट्रिक्स देऊन जर जमत नसेल, पर्सनल रिप्लाय करा, इतरांना दिसायला नको ते. प्रत्येकाला जमलंच पाहिजे राव. इथं वेदांत, आशिलेश, रोहित हे जर का असतील त्यांनी पटकन रिप्लाय दिला असता. प्रणव बोला, टीचे कंपोनंट त्यापैकी हा कोणता? कल्याणी, विद्या, पलक, पायल, प्रणव, साहिल, साक्षी, श्वेता आणि स्वराज, एव्हरीबडी इज देअर. पण एकाला ये ना की हा कंपोनंट कोणता टेन्शनचा. एवढा अवघड आहे? कल्याणी, रिझोल्युशन शिकवलं की नाही मी? एकाला ये ना. साहिल, प्रणव, अरे बेटा टेन्शनचा बघ ना, लक्ष दे. जो चिटकलेला ऍडजस्टंट वाला आहे ना, हा ऍडजस्टंट वाला कोण? कॉस थिटा. त्याला कोणी गुणायचं? टेन्शन नाही. चल टी कॉस थिटा, टी कॉस थिटा. आणि मग ऑब्विस आहे हा काय झाला बेटा? टी साइन थिटा. ओके, सो टेन्शन has been resolved. T is resolved into two components. T is the tension in the string. T is the tension in the string. दोन ठिकाणी रिझॉल्व्ह झालं बेटा ते. बघ त्यातला लाईट फर्स्ट छोटा आहे, त्यामधला हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल कोण आहे बेटा? टी साइन थिटा. आहे का नाही तो टुवर्ड्स द सेंटर? बघ ना, ही जी काही हॉरिझॉन्टल सर्कल आहे, चीक 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 चीक, इथे जर का तू कंप्लीट केलं, सेंटरला ओ म्हणू आपण, बघ आहे का नाही टुवर्ड द सेंटर? सो हॉरिझॉन्टल वाला टी साइन थिटा कोणासाठी रिस्पॉन्सिबल असेल? बोल ना बेटा. सर्क्युलर मोशनच्या सेंट्रिपेटल फोर्स साठी, राईट? सो इट विल प्रोव्हाइड, किंवा विल राईट इनटू ब्रॅकेट की बेटा इट प्रोव्हाइड्स काय? सेंट्रिपेटल फोर्स. इट प्रोव्हाइड्स सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर का नाही? तो टी कॉस थिटा काय करेल? सेकंड वाला जो व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल वाला अपवर्ड टी कॉस थिटा,
तो वेटला बॅलन्स करेल, विषय संपला, कारण दोनच फोर्सेस आहेत. ओके, बॅलन्सेस वेट ऑफ द बॉब. मग देअरफॉर कॅन आय राईट द बॅलन्सिंग बेटा? टी साइन थिटा, टी साइन थिटा कोणाला प्रोव्हाइड करतोय? एफ सीपी ला. वी नो इट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. अच्छा, याला मी काय म्हणतो? इक्वेशन नंबर फर्स्ट. बर, व्हर्टिकल वाला जो टी कॉस थिटा आहे तो कुणाला बॅलन्स करतोय बेटा? वेटला. सो इट इज नथिंग बट एम जी, राईट. आता तुम्हाला माहिती आहे इक्वेशन नंबर 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2. बघा, आपण 1/2 जर का केलं तर देअरफॉर काय होईल? दिस अपॉन दिस, टी टी कॅन्सल, साइन बाय कॉस विल बी टॅन थिटा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पुन्हा एकदा आपल्या आवडतं इक्वेशन आलं, टॅन थिटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मला इथे तर पाहिजेच नाहीये. मला इथे काय पाहिजे? मला टाइम पिरियड करायचा बेटा. काय करायचंय? टाइम पिरियड करायचा. माझा हा जो बॉब आहे, चिक 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 चिक, इट इज परफॉर्मिंग, बेटा लक्ष द्या, इट इज परफॉर्मिंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. मी पिक्चर मध्ये कोण आणला बेटा? ओमेगा. सो ओमेगा इज द अँग्युलर स्पीड ऑफ द बॉब. हु इज ओमेगा? इट इज नथिंग बट अँग्युलर स्पीड, आहे की नाही? कोणाचा? आपल्या बॉबचा. अँग्युलर स्पीड ऑफ आवर बॉब. सर त्याला का आणला पिक्चर मध्ये? बिकॉज वी वॉन्ट द टाइम पिरियड. वर इंटरेस्टेड इन द टाइम पिरियड. आता बेटा फिजिक्स मध्ये टाइम पिरियडला पण आपण टी लिहितो का नाही? म्हणून आपण काय करू? टेन्शन इन द स्ट्रिंगला ना एक वेगळं काहीतरी नाव देऊ, टी नॉट. थोडासा बदल करू आपण, टी नॉट करू. जिथे जिथे टी दिसला त्याला टी नॉट करू. मग त्याची पिल्ल काय होतील? टी नॉट कॉस थिटा, टी नॉट साइन थिटा. ठीक आहे, टी नॉट साइन थिटा, टी नॉट कॉस थिटा. टी नॉट लिहिलं त्याला आपण टेन्शनला. का? तर आय हॅव टू राईट बेटा टी ॲज टाइम पिरियड. कुणाचा? ऑब्वियस कोनिकल पेंडुलमचा. कम ऑन बेटा, जे टी टेन्शन आहे ना, मी मुद्दा मागवतो टीला. आता थोडं चेंज केलं आपण, कारण की मला टी ॲज अ टाइम पिरियड घ्यायचा होता, म्हणून टी टेन्शनला आपण टी नॉट लिहिलं, बाकीचं काहीच नाही झालं. त्याचं नाव बदलवलं. आता माझं नाव कारखिलेच्या ऐवजी ट्रक खेले असतं, काय फरक पडला असता? एव्हरीथिंग इज सेम. आपल्याकडे कारही नाही, ट्रकही नाही, नावात काहीच नाही. ठीक, 1/2 केलं, टॅन थिटा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आला. बट आय एम इंटरेस्टेड इन द ओमेगा. सो मी काय करतो? फ्रॉम हिअर आपल्याला माहिती ऑप्टिमम स्पीड व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थिटा. हे काय आर जी गुणिले होईल, स्क्वेअर रूट टाकून द्या. हे तर आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे. बरं, ओमेगा कशासाठी बेटा? तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. बघ बरं का, लक्ष दे. सगळ्यांना टाइम पिरियडचा फॉर्म्युला आठवतोय का नाही? नसेल आठवत तर पुन्हा एकदा मी सर्वांना रिमाइंड करून देतो. बेटा लक्ष दे, तो दोन्ही प्रकारे येतो. माझ्याकडे प्लीज नीट लक्ष दे, नोटबुक मध्ये ते व्यवस्थित लिहून ठेव बेटा. हे बघ, या सेक्शन मध्ये करतो. टाइम, टाइम काय बेटा? डिस्टन्स अपॉन स्पीड, आहे का नाही? बेसिक फॉर्म्युला टाइम पिरियड, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 2 पाय आर, आहे का नाही? स्पीड किती आहे? व्ही. आणि हा व्ही कोण आहे बेटा? आर ओमेगा, आहे का नाही? व्ही इज आर ओमेगा. आर एन आर गॉट कॅन्सल्ड. आला का नाही? टी इज 2 पाय बाय ओमेगा. आला का नाही? किंवा आणखी दुसऱ्या प्रकारे शिकवतो बेटा. ओमेगा कोण आहे? अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा कोण आहे? अँग्युलर वेलोसिटी, डिफाइंड एज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आहे की नाही? सो ओमेगाला मी लिहू का बेटा? थीटा अपॉन टी, आहे की नाही? बेसिक फॉर्म्युला. आता मला सांग, एक राऊंड कंप्लीट मारा थिटाने, समजा निघाला, परत पोहोचला, अँगल किती कव्हर केला? 2 पाय. आणि छोटा टी विल बिकम टाइम पिरियड ना एका राऊंड साठी. एका राऊंड साठी टाइम पिरियड टी. ओमेगा इज 2 पाय बाय टी, म्हणजेच टी इज 2 पाय बाय ओमेगा. दोन्ही प्रकारे नोटबुक मध्ये लिहून ठेवा. क्लिअर आहे? पोचतो मी आता ते. सो ते कुठून आलं म्हणायचं नाही, व्यवस्थित प्रॅक्टिस त्यासाठीच करा, जिथल्या तिथे प्रॅक्टिस करा. ओके, दोन्ही प्रकारे तुला मी काढून दाखवला.
की बेटा टी इज 2 पाय खूप वेळा वापरायचा फिजिक्स मध्ये, त्याला अजून 1 डझन वेळा येणार आहे तो 10 ते 12 डेरिव्हेशन मध्ये, खूप ठिकाणी टाइम पिरियड करायचं. तर बेटा इथपर्यंत मी आलो. एकदा स्क्रीनशॉट घ्या, मग सगळं पुसतो मी, पुढे डेरिव्हेशन करतो. झालं. चल, व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थिटा, इथपर्यंत तर आपण आलो. एकदम आनंदाने आलो आपण, काहीही प्रॉब्लेम नाहीये. आता बघ, ह्या कोनिकल पेंड्युलम मध्ये व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थिटा. ओके सर, वी आर ॲग्री. व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थिटा, तसा आपला आवडता फॉर्म्युला आहे, माहिती आहे. इथपर्यंत आपण आलो. मला हळूहळू जायचंय ओमेगाकडे, मला फक्त ओमेगा साठी इंटरेस्ट आहे. तर बेटा मला माहिती आहे व्ही इज आर ओमेगा. आहे का नाही रिलेशन? व्ही इज आर ओमेगा. व्ही इज आर ओमेगा. आय एम इंटरेस्टेड इन ओमेगा. कशामुळे? बघ ना, टी मध्ये 2 पाय कॉन्स्टंट, मला फक्त तो ओमेगा पाहिजे, राईट? सो बेटा ओमेगा विल बिकम रूट ऑफ आर जी टॅन थिटा गुणिलेचा आर भागिले झाला, गुणिलेचा आर पलीकडे डिवाइडला गेला, विच इज इक्वल टू, वरती रूट आहे आणि खाली एक टार आहे. याला करमत नाहीये, हा बोला मला पण तुमच्या घरात घ्या. याला त्यांच्या घरात घेऊन जायचं असेल तर स्क्वेअर फॉर्म मध्ये घेऊन जावं लागेल. ॲग्री? बघ ना, आर जी टॅन थिटा, याला त्यांच्यात घेऊन जायचंय, ते स्क्वेअर करून घेऊन जावं लागेल आपल्याला. मग हा आर गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला. आर यू ॲग्री? येस सर. आता पुढे बघ, दिस इज इक्वल टू, रूट मध्ये काय उरलं बेटा? जी टॅन थिटा अपॉन आर. मग मी त्याला असलो का जी बाय आर इंटू टॅन थिटा. इथपर्यंत आलो. आता मला सांग, टॅन थिटा छिक 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 तुम्हाला समोर दिसतंय की नाही? आता मी काम करू, मी टॅन थिटा इकडनं काय आणि इकडनं काय, बघ ना, ही रेडियस आर आहे. टॅन थिटा काय असतो बेटा? बेसिकली अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, असं तरी तुम्ही पाठ केलं असेल. नाही तर माझ्या भाषेत हाईट अपॉन बेस. ऍग्री? मग आता टॅन थिटा जर का इथे काढायचा, तर मी ह्या राईट अँगल ट्रायंगल असा घेऊ का? बघ बरं, हे बघ, हा थिटा, रेडियस आर, इकडे काय आणि इकडे काय, बघ रेडियस आर. ऍग्री? ही रेडियस आर. ओके, ही तर हाईट एच आहे की नाही बेटा? हाईट एच, हाईट एच, बघ ना, एवढी हाईट एच आहे ना, एवढीच हा, एवढी हाईट एच. बर, आणि ही काय? दिस इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. इज एव्हरीबडी ऍग्री? दिस इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सो इथून टॅन थिटा काय होईल बेटा? व्ही इज आर ओमेगा. सो इथून टॅन थिटा काय होईल बेटा? हाईट अपॉन बेस, किंवा अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट. जसं करायचं तसं करा, मी त्याला रिप्लेस करू का? आर अपॉन एच, राईट? ठीक आहे, टॅन थिटा विल बिकम हाईट अपॉन बेस, किंवा तुम्ही काय म्हणू शकता, अपोजिट. ठीक आहे, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, कसंही करा, आर अपॉन एच. सो विच इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन आर टॅन थिटाला आर अपॉन एच. ठीक अँड ठीक. सो ओमेगा फायनली आला अंडर रूट जी बाय एच. ओमेगा हैज बिकम अंडर रूट जी बाय एच. बेटा I am interested in H now. I am interested in H. Look at the diagram and tell me what will be H from here. मी तुम्हाला शिकवलं बेटा, राईट अँगल ट्रायंगल असेल तर हायपोटेनियस गेट्स रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनेंट्स. बघ ना, राईट अँगल ट्रायंगल असेल ना, मी तुम्हाला ट्रिक शिकवली का नाही? जो हायपोटेनियस आहे, त्याची 2 पिल्लं असतात हायपोटेनियसची, विथ विथ रेफरन्स टू अँगल थिटा. एक असतो ऍडजसंट आणि एक असतो ऑपोजिट. बघ ना, ऍडजसंट वाला कोण असतो? कॉस थिटा. आणि अपोजिट वाला साइन थिटा. गुणिले करायचं हायपो. याला व्यवस्थित लिहितोच मी. इथं लिहितो हायपोटेनियस. हायपोटेनियस तर बेटा ऍडजसंट आणि अपोजिट.
ऍडजसंट आणि अपोजिट. तर ऍडजसंट वाला कॉस थिटा अँड अपोजिट वाला साइन थिटा. फक्त कशाने गुणायचं बेटा? हायपोने. कशाने गुणायचंय? हायपोने. व्हेरी इझी. आय ऑलरेडी टोल्ड यू. आहे की नाही? मग आता बघा, ऍडजसंट वाला कोण आहे रे इथे? हा वाला आहे का नाही बेटा? यस सर. बघणार आहो, राईट अँगल ट्रँगल आहे. ही हायपोटेनियसची ही दोन पिल्ल आहेत. मग हा जो ऍडजसंट वाला आहे तो कोण आहे? कॉस थिटा. थिटाच्या अपोजिट आहे ना हा. हा ऍडजसंट आहे. सो ऍडजसंट वाला कॉस थिटा. कोणी गुणायचं त्याला? यल ने. सो एच हॅज बिकम यल कॉस थिटा. देअरफॉर एच हॅज बिकम, ऍडजसंट म्हणजे कॉस थिटा, त्याला यल ने गुणलं. यल कॉस थिटा. ही ट्रिक समजली आहे का नाही? फटाफट येस और नो टाइप करा. फटाफट येस और नो टाइप करा. फटाफट येस और नो टाइप करा. डू नॉट लूज द कॉन्सन्ट्रेशन. डन. हे खूप वेळ दिली आहे. 12 महिन्याला जप. प्रॅक्टिस कर. रेकॉर्ड व्हिडिओ पहा. ट्रिक वापर. दनादन चांगल्या लेवलच्या सम्स मध्ये फटाफट फायदा होईल. झालं? एच आला एल कॉस थिटा तर टाकून दे. टाकून दे. देअरफॉर मी तर कंटिन्यू करतो. दिस इज इक्वल टू रूट मध्ये जी अपॉन एच ला लिहायचं एल कॉस थिटा. आता लिहायचं टाइम पिरियड इज 2 पाय बाय ओमेगा विच इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू टाकून दे जी बाय एल कॉस थिटा. आता तो डिनॉमिनेटरला आहे. तो जर का वरती न्यूमरेटरला गेला तर कॅन आय राईट टाइम पिरियड ॲज 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. कम ऑन, टाइम पिरियड 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. टाइम पिरियड इज 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. टाइम पिरियड इज 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. टी इज 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. टी इज 2 पाय अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. तर टाइम पिरियड कोणाकोणावरती डिपेंडंट आहे बेटा? हा जो टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल टू, बघा लक्ष दे, सगळ्यात आधी स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ. ऍग्री? लुक ॲट द डायग्राम. स्क्वेअर रूट ऑफ द लेंथला प्रोपोर्शनल आहे. सेकंड थिंग, time period is directly proportional to square root of the angle cos theta. Look at the diagram. Square root of cos theta ला पण proportional आहे. As well as my time period of conical pendulum is inversely proportional to square root of gravity. म्हणजे मी इथून चंद्रावर गेलो, ज्युपिटरवर गेलो, व्हेनसवरती गेलो, ओके, असं आपल्याला दिलं तर टाइम पिरियड मध्ये त्या अकॉर्डन्स मध्ये फरक पडेल जसं त्यांनी दिलंय. स्क्रीनशॉट घ्या आणि काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. आय हॅव गिवन ऑलमोस्ट एव्हरीथिंग टू यू. बोला. इज देअर एनी हेल्प यू पीपल विल नीड? काहीही डाऊट असेल तर मला प्लीज विचारा किंवा रिप्लाय करा सर येस एव्हरीथिंग इज ओके. महाकंजूष विद्यार्थी मित्रांनो, रिप्लाय करू शकत नाही का तुम्ही? येस और नो, वेदर यू हॅव अंडरस्टूड और नॉट. एव्हरीथिंग ओके? शॅल वी मूव अहेड? ठीक आहे. एक्सरसाइज 1.4 ला थोडं पुढे घेऊन जाऊया मॅथमॅटिक्सच्या. ठीक आहे, विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स.